दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या पालकमंत्र्यांसोबतच प्रशासनाला सूचना. यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी असण्याचा अंदाज. धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 49% पाणीसाठा. वाढत्या तापमानामुळे आठवड्याभरात पाणीसाठ्यात 4% घट. पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातनं भीमा नदीत सोडलेलं पाणी आता पंढरपूरला पोहोचलं. पाणी आल्यामुळे पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा परिसरातील नागरिकांची तहान भागवली जाणार. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणामध्ये मोजकाच पाणीसाठा. धरण 70% कोरडं. गडचिरोलीमध्ये पहिल्यांदाच 42 ते 43 अंश तापमानाची नोंद. वर्धा शहरासह विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धाम धरणामध्ये 47% पाणीसाठा शिल्लक. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गोंदियाच्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर. पुढच्या 2 महिन्यात पाणी टंचाईची शक्यता निर्माण होण्याची शक्यता. तर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन. बुलढाण्याच्या वरवण गावात भीषण पाणी टंचाई. 3 महिन्यांपासून गावात 17 टँकरद्वारे पाणी पुरवठा. धरणातील पाणी अशुद्ध असल्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ. वर्ध्यातील वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची समस्या. आरोग्य केंद्रात पाणीच नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय. कर्मचारी आणि रुग्णांवरती घरून पाणी आणण्याची वेळ. नाशिकच्या मालेगाव वनक्षेत्रामध्ये 30 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. 2000हून अधिक वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय. दर आठवड्याला पाणवठ्यामध्ये पाणी भरणार. कोल्हापूर शहरामध्ये आजपासून 1 दिवस आड पाणीपुरवठा होणार. उन्हाळ्यामुळे काळंबावाडी धरणातील पाणीसाठा कमी. पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे इथे गुंजवणी धरणाच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामावरनं शेतकरी पुन्हा आक्रमक. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी गावबंद आंदोलन. 1993च्या मूळ प्रवाही कालव्याच्या आराखड्यानुसारच पाईपलाईनचं काम करण्याची मागणी. नागपूरचा परिसरामध्ये उन्हाचा कहर सुरूच. नागपूर जिल्ह्यातील तापमान 44 अंश सेल्सिअसवर. उन्हामुळे दुपारी नागपुरातले रस्ते ओस पडले. यवतमाळ शहरामध्ये तापमानाचा पारा 43.2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता. घराबाहेर पडताना नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा. तापमान 43 अंशांवर. जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांसोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू. जळगाव जिल्ह्याच्या तापमानात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 ते 1.5 अंशांनी वाढ. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 43 अंशांवरती असलेला तापमानाचा पारा यंदा 44.6 अंशांवर पोहोचला. ममुराबाद वेधशाळेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती. जळगाव जिल्ह्यासोबतच राज्यामध्ये उष्माघातानं नागरिकांचा मृत्यू. उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देऊन 10 लाखांच्या मदतीची घोषणा करावी. एकनाथ खडसेंची राज्य सरकारकडे मागणी. जळगावच्या पाचोऱ्यात उष्माघातानं तरुणाचा मृत्यू. आनंदा भोई असा मृत्यू झालेल्या फळ विक्रेत्याचं नाव. भर उन्हामध्ये फळ विक्री करत असताना तरुण अचानक कोसळला. उष्माघात झाल्याचा प्राथमिक अंदाज. धाराशिवच्या येडशी अभयारण्यामध्ये पाण्याविना पशुपक्ष्यांचे हाल. जिल्ह्यामध्ये तापमान 41 अंशांवर. वन विभागाकडून पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यास हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप. भुसावळचा पारा 45 ते 46 अंशांवर. भुसावळ पालिका रुग्णालयात विशेष 8 खाटांचं उष्माघात कक्षाची सोय. सध्या या ठिकाणी 4 ते 5 जण उपचार घेऊन घरी परतत असल्याची माहिती. भंडाऱ्यात वाढलेल्या उष्णतेमुळे घोड्यांसाठी विशेष व्यवस्था. तबेल्यामध्ये कूलर आणि पंख्यांची व्यवस्था. वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्याही आरोग्यावरती परिणाम. जळगावमधील तापमान वाढीचा केळीच्या पिकाला फटका. केळीच्या घडाला आवरण लावून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड. वाढत्या उष्णतेमुळे केळीचे घड पिवळे पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. बुलढाण्यातील फुल उत्पादनाला उष्णतेचा फटका. मागील 15 दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान 40 अंशांच्या पुढेच. प्रचंड उन्हामुळे फुल विक्रेत्यांची स्थिती कठीण. ऑर्डर मिळाल्यानंतरच हार किंवा बुके तयार होत आहेत. अवकाळी आणि सततच्या पावसाचा द्राक्ष उत्पादकांना फटका. नाशिकमधील द्राक्ष उत्पादनात तब्बल 70% घट. युरोपच्या परदेशी बाजारपेठेत द्राक्षांची 35% निर्यात कमी. बांगलादेश, नेपाळ निर्यातीमध्ये 70 ते 80% घसरण. परभणीत केंद्र सरकारकडून नाफेड खरेदी केंद्राचं ऑनलाईन पोर्टल बंद. हरभरा खरेदी ठप्प झाल्यामुळे शेतकरी अडचणीत. हरभरा खासगी बाजारात कमी भावात विकण्याची शेतकऱ्यांवरती वेळ. गोंदियामध्ये रब्बी हंगामात 167 केंद्रांवरनं धान खरेदी होणार. आतापर्यंत 18,465 शेतकऱ्यांची धान खरेदीसाठी नोंदणी. आज धान खरेदीच्या नोंदणीची शेवटची तारीख. उद्यापासून धान खरेदीला सुरुवात होणार. बुलढाण्यात कृषी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य. नोंदणीसाठी 20 मे पर्यंतची मुदत. उर्वरित शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करण्याचे कृषी विभागाचं आवाहन. जळगावात 3 महिन्यांचं रेशन एकत्रित देण्याच्या निर्णयाचा बोजवारा. एप्रिल महिना संपला तरी रेशन दुकानदारांना धान्य पुरवठा नाही. लाभार्थ्यांमध्ये संभ्रम. राज्यात सर्वाधिक पीक विम्याचा परतावा नांदेड जिल्ह्याला मिळाला. नांदेड जिल्ह्याला 813 कोटींचा परतावा. आणखी 21 मंडळांचा 100 कोटी रुपयांचा विमा येणं बाकी.
राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार. हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना केली जाणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. तर अक्षय ऊर्जेसाठी 12,000 कोटींच्या विविध प्रकल्पांना मंजुरी. पुणे महापौर बंगल्यातील वृक्षतोडी संदर्भात चौकशीचे आदेश. वृक्षतोडीबाबत संबंधित विभागाला खुलासा करण्याचे आदेश. वृक्षतोडीबाबत माझी कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. धाराशिवच्या लोहारा इथल्या महावितरण कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकं पाण्याअभावी करपली. वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सबस्टेशन उभारण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या निफाडमध्ये अमेरिकेसोबतच्या ट्रेड डील विरोधात युवक काँग्रेस आक्रमक. युवक काँग्रेसची ट्रॅक्टर ट्रॅली काढत तहसील कार्यालयावरती धडक. धुळ्यामध्ये कचरा ठेकेदाराकडून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली. धुळे शहरातील परिस्थिती सुधारायला तयार नाही. महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांना कचरा भेट देण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा स्वयंसेविकांचं आक्रमक आंदोलन. आशा सेविका आणि गटप्रवर्तकांची रस्त्यावरती प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. तात्काळ मानधन वितरित करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये प्रलंबित बिलांच्या मुद्द्यावरून इलेक्ट्रिकल ठेकेदार आक्रमक. महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करत उद्यापासून वीज दुरुस्ती आणि देखभालीची कामं बंद ठेवण्याचा इशारा. लातूरमध्ये साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा वादात. साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळ्यातील हिशोबावरून वाद. सोहळ्यामध्ये 2,89,00,000 भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. सोलापुरात प्रहार संघटनेकडनं जल्लोष साजरा. शिवसेनेकडनं बच्चू कडूंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांकडनं आनंद साजरा. सोलापूर जिल्ह्यात वनविभागाच्या मियावाकी वृक्ष लागवडीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या गणेश भानवसेंचा 7 मे रोजी पुण्यातील वनसंरक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा. नंदुरबारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. सुनेत्रा पवारांना साथ देऊन राष्ट्रवादी वाढवण्यासाठी मेहनत घ्यावी, हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन. नंदुरबारमधील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश. पक्षप्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम. शहरातील दर्गा परिसरातील अतिक्रमणांवरती महापालिकेचा हातोडा. महापालिकेकडून 120 अतिक्रमणाचं बंदोबस्त. छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनगर परिसरात नाला तुंबल्यामुळे दुर्गंधी. परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. नाले सफाई करण्याची मागणी. साताऱ्यामध्ये अवतरला दशरथ मांझी. करंडी गावच्या 67 वर्षांच्या अवलियानं एकट्यानं डोंगर फोडून बनवला रस्ता. श्री सिलोबा गडावरती अशोक जाधवांनी तयार केला 3.5 किलोमीटरचा रस्ता. राज्यामध्ये सौर कृषीपंप योजनांच्या अंमलबजावणीत उशीर. हजारो शेतकरी सौर कृषीपंपाच्या प्रतीक्षेत. मंजुरी मिळून देखील 5,000हून अधिक पंप प्रलंबित. ऐन उन्हाळ्यात सिंचनासाठी पंप नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. मुळशीतील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गावरती पिरंगुट हद्दीमध्ये दुचाकीस्वार घसरून पडल्याचे प्रकार. एका मालवाहतूक ट्रकचा ऑइल फिल्टर फुटल्यामुळे रस्त्यावरती ऑइल सांडलं होतं. 18 ते 20 दुचाकीस्वार घसरून पडले. बंधू मनोहर भोसलेला पुण्यातील मांजरी गावामध्ये पाय ठेवू देणार नाही. मनोहर भोसलेची मांजरी गावातील संपत्ती जमा करावी. मनोहर भोसलेवरती कारवाई करावी. मांजरी गावचे सरपंच सुरेश घुले यांची सरकारकडे मागणी. पुणे महापालिकेतील भाजप नगरसेविकांचा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. अर्चना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृणाल कांबळे समर्थकांचा खडक पोलीस ठाण्यावरती मोर्चा. पुण्यातील एका बंगल्याच्या आवारामध्ये गांजाची लागवड. लोहगाव परिसरातील बंगल्यामध्ये 41 गांजांची झाडं सापडली. 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. हर्ष पांचाळ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. चंद्रपुरात मुलाकडनं वडिलांची चाकून भुसकून हत्या. वरोरा शहरातील चिचघर प्लॉट परिसरातली घटना. पैशाची मागणी आणि शेतीच्या वादातनं हत्या झाल्याची माहिती. अमरावती शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांना मोठा दणका. शहर गुन्हे शाखेनं राबवलेल्या धडक मोहिमेत 76 जणांवरती कारवाई. अमरावती शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांना ओपन बार समजणाऱ्यांवरती. नागपूर महानगरपालिकेच्या इमारतीत पार्क केलेल्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि हेल्मेट चोरीचं प्रमाण वाढलं. मनपाच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह. सीसीटीव्ही ठरतायत शोभेच्या वस्तू. भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पाडोळेंच्या शेतातनं मोटर आणि वीज मीटर चोरी झाल्याची घटना. खासदाराच्या शेतातच चोरी होत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा संतप्त सवाल. गोंदिया शहरातील श्रीराम मंदिरात झालेल्या चोरीचा उलगडा. पोलिसांच्या कारवाईत 3 आरोपी जेरबंद. चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त. गोंदिया शहर पोलिसांची मोठी कारवाई. सोलापूरच्या करमाळ्यात अवैध दारू विक्रीवरती पोलिसांची मोठी कारवाई. सावडी फाटा परिसरात दारू अड्ड्यावरती पोलिसांचा छापा. 21 वर्षीय तरुणावरती गुन्हा दाखल.
नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट्सकरांना गंगापूर पोलिसांचा मोठा दणका. बुलेट्सचे 192 मॉडिफाईड सायलेन्सर जप्त, रोड रोलर फिरवत सायलेन्सर नष्ट. बुलडाण्यामध्ये हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिसांकडून धिंड. लग्न समारंभात डीजेवरती नाचण्याच्या कारणावरून तिघांनी शोएब खानची हत्या केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध गर्भलिंग निदान करणारी टोळी गजाआड. एक डॉक्टर आणि एजंटला अटक. एकूण 10 आरोपींवरती गुन्हा दाखल. शिर्डी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कोल्हापूरच्या शिरोली गावात अत्याचार प्रकरणातील आरोपीकडून पुन्हा महिलेचा विनयभंग. जामिनावरती बाहेर असताना आरोपीकडून महिलेला त्रास. महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला शाहूपुरी पोलिसांकडून अटक. विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरती अपघाताचं सत्र सुरूच. पुलावरती आज सकाळी टँकरचा भीषण अपघात. पुलावरनं अवजड वाहनांना बंदी असताना देखील चालकानं ट्रक पुलावरती नेला. बारामतीत तरुणाला गाडीत घालून मारहाण. एकाला अटक. मोबाईल आणि 15,000ची लूट. जीवे मारण्याच्या धमक्या देत रस्त्यावरती सोडलं. बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुलं पळवणारा आला असल्याच्या अफवेतनं एका बेघर व्यक्तीला मारहाण. नंदुरबारमधील समशेरपूर गावातली संतापजनक घटना. या प्रकरणी गावातील 6 जणांवरती गुन्हा दाखल. माजी सैनिकाचा राहत्या घरात मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. लातूर जिल्ह्यातील उदगीर इथली घटना उघडकीस. प्रकाश सासट्टे असं मृत माजी सैनिकाचं नाव. घरातनं दुर्गंधी आल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर घटना उघडकीस आली. घातपाताची शक्यता. जळगावच्या लांबे वडगाव शिवारामध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. आगीमुळे शेतातील 50 क्विंटल मका जळून खाक. आगीमुळे शेतकऱ्यांवरती मोठं आर्थिक नुकसान. वाशिमच्या मंगळूरपेठ शहरातील एका दुकानातील पीओपी कोसळली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. घटनेमध्ये सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. चाळीसगाव ते पुणे बस थेट जेजुरीपर्यंत सुरू करा. महिला प्रवाशांचं चाळीसगाव आगार प्रमुखांना निवेदन. प्रवाशांच्या सोयीसाठी बस सेवा जेजुरीपर्यंत नेण्याची मागणी. नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीसाठी वनताराचे युनिट सुरू करण्याच्या हालचाली. नांदणी मठ, वनतारा आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत युनिट सुरू करण्यासंदर्भात बैठक. पिंपरी चिंचवडमध्ये सरकारी रुग्णालयात केळवणाच्या जेवणाचं आयोजन. मात्र केळवण जेवणाचं आयोजन चुकीचं असल्याचा दावा. संबंधितांवरती कारवाईचा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा परिघात मचणावरनं प्राणी गणना करण्यात येणार. उद्या 1 मेच्या रात्री अनुभवी प्रगणकांकडून प्राणी गणना करण्यात येणार. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 3,000ची वाढ. सोन्याचा दर प्रतितोळा 1,53,000वर तर चांदी जीएसटी सहित 2,51,000वर.